स्पॉट व्हेरिफिकेशन, ताच्या उपरांत ग्रामसभेच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर उपरांत कलेक्टराच्या उपरांत ताका सनद दिवप आनी हे सगळें पळयल्या उपरांत 2-3 गजाली लक्षांत आयल्यो. ग्रामसभेक ते लोकूच येयना. म्हाजी पयल्यान पयली रिक्वेस्ट आसा, जितक्या जाणांनी आपली क्लेम घातल्या तितक्या जाणांनी पयलीं स्पॉट व्हेरिफिकेशनाक आमचे जे लोक वयता ताका कॉपरेट करचो. दुसरें तेंचेय लोक येवचे पडटा. फार्मासीच्यो कमिटी काडलेल्यो आसा प्रत्येक गांवांत, तातूंतलो एक मेंबर तरी मिनिमम टू मिनिमम येवपाक जाय. तो जर मेंबर आयलो जाल्यार तें स्पॉट व्हेरिफिकेशन जाता, नाजाल्यार जायना. म्हणजे ट्रायबल लोकां कडल्यानूच व्हेरिफिकेशन मेळना, आपलें कॉपरेशन मेळना एक एकदां. म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, ज्या सगळ्यांनी क्लेमी घातल्या तांच्यांनी कॉपरेट करचें, तांच्यांनी स्पॉट व्हेरिफिकेशनाक थंयसर जाग्यार येवचें, आपले सगळे डॉक्युमेंट कितें आसा तितके डॉक्युमेंट सबमीट करचे. आनी जर तेंच्यांनी आमची स्पॉट व्हेरिफिकेशन करपाक टीम वयता ताका कॉपरेट केलें ना जाल्यार आपल्याक खूब जागा जायी म्हटली, ही सगळी जागा आपली म्हटली, इन फ्युचर जागा मेळची ना. कारण ही केस सुप्रीम कोर्टात चालू आहा. त्या ती आमचे फॉरेस्टाचे लोक, डेप्युटी कलेक्टराचे लोक, सर्वेची टीम, तुमी तुमचो क्लेम घालात, आमी जितकी जागा ती दिवपाक तयार आहा. आमकां सगळ्यो केसीस मॅक्झिमम केसीस ती 31 मार्च पर्यंत आमकां क्लियर करपाक जाय म्हणून आमी फास्ट ट्रॅक करपाक लागलेले आसा. आतां आमी परत 26 जानेवारी दीस सगळ्या ग्रामपंचायतींनी जितक्यो फॉरेस्टार लागता तितक्यां कडेन ग्रामसभा दवरपाक लागलेल्यो आसा. ज्यो आतां पर्यंत जवळपास 6,000 केसीस सुमार स्पॉट व्हेरिफिकेशन जाले, 4,000 उरल्या. हितूंतले 3,000 ज्यो आसा पळय न्ही, 3,000 ह्या केसींतल्यान जवळपास हय हितूंतल्यो टोटल 10,136 क्लेम आसल्यो, 6,543 स्पॉट व्हेरिफिकेशन जालें, 3,293 पंचायतीच्या ग्रामसभेंतल्यान गेल्यो आनी सब डिस्ट्रिक्टाकडे 1,777. फक्त हितूर जाला कितें सांगता हांव, लोकांचो इंट्रस्ट ना म्हणून हें फाटीं उरलां, गव्हर्मेंटाचो न्ही. गव्हर्मेंटाचो 100% इंट्रस्ट आसा तांकां जमनी दिवपा खातीर. ते म्हणजे हे स्पॉट व्हेरिफिकेशन हेच्या मदीं जो डिफरन्स पळयत हे लोक येयना म्हणून उरता. आतां तेच्या फुडलें पंचायतींतल्यान डेप्युटी कलेक्टर ग्रामसभेक उरल्या कित्याक तेंच्यांनी सगळे डॉक्युमेंट दिवंक ना म्हणून उरल्या. अशें जर इनकम्प्लीट डॉक्युमेंट दिले जाल्यार तेंच्यो केसीस रिजेक्ट जातल्यो. म्हणून तेंच्यांनी आपल्या कडेन आसा ना तितके डॉक्युमेंट दिवचे आनी एकदां रिजेक्ट जाल्यो जाल्यार तांकां हायकोर्टान अपील करचें.